तुम्हाला वेळ लागलाय असं त्यांनी काल ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। आणि अंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली। हो, मला वेळ लागलेलाच आहे ना। ओबीसी साठी काम करण्याचा वेळ मला गेली 35 वर्ष लागलेला आहे। ओबीसी साठी, मागासवर्गीयांसाठी, फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी ते वेळ लागलेलं आहे मला। आता काय करणार, ते आता शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाहीये। तर तो धनगर बांधवांच्या आरक्षणावर स्पष्ट भूमिका तुझी केली असती। तुला येड येगळं लागलेलं आहे, केशी मागं घ्यायच्या, राजकारणात मोठाले पदं घ्यायची, हे येड लागलेलं आहे तुला ओबीसींचं कल्याण व्हावं हे येड नाही लागलेलं। तू एवढी येडी समजू नको। ओबीसी बांधव, धनगर बांधव, वंजारा बांधव यांना कळालं, त्यांच्या आरक्षणाला नाही धक्का लागून त्यांना पुढं घालतो येऊ। इतका विचित्र मनुष्य येऊ, त्या समाजाला, धनगर समाजाला आणि वंजारी समाजाला पुढं घालतो येऊ। इतका हे येड लागलं का तुला? लोकांच्या ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही त्यांना पुढं घालायचं हे येड लागलं का तुला? आणि तो साबित राहायचं म्हणजे आमच्या दिन नाराजा करून तू झोप घरी मोकळा। म्हणजे हे तुला हे नको येड लागून देऊ, ते येड लागू दे ना। कर ना धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची स्पष्ट भूमिका। ते नाही जमत का? म्हणजे हे असलं येड याला, स्वतःच्या स्वार्थाचं, गोरगरिबाचं येड नाही याला। तू नको लोकांना येड्यात काढू। लोकांना तेव्हाच लक्षात आलं तू किती कलाकार